किल्ले जंजिरा येथे निराशा हात लागल्यानंतर आम्ही निघालो होतो स्वराज्याची राजधानी दुर्गेश्वर श्रीमान रायगडच्या दिशेने। तसं रायगडावर जाण्यासाठी 3 मार्ग आहेत, नाणे दरवाजा, चित्त दरवाजा आणि रोपवे। पण ती रील तर तुम्ही सर्वांनी पाहिली असेल ना। आपण आपला महाराजांचा रायगड रोपवेने नाही तर चालत सर करायला पाहिजे। म्हणूनच आम्ही निवडला नाणे दरवाजा, कारण असं म्हटलं जातं की याच वाटेने महाराज गडावर ये जा करत असावे। छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, अरे अरे। टकमक टोक, समाधीस्थळ, जगदीश्वराचं मंदिर, प्रत्येक ठिकाणी एक वेगळीच अनुभूती मिळाली आणि आज तुम्हीही हा संपूर्ण अनुभव आमच्या सोबत घेणार आहात। म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। गडावर जाण्याआधी आम्ही ठरवलं एक ऑफबीट ठिकाण म्हणजेच वाघबिल एक्सप्लोर करायचं। तर वाघबिलाकडे तुम्ही कसे जाऊ शकता ते मी तुम्हाला सांगतो। चित्त दरवाजाजवळ येऊन समोर दिसणारा शिवप्रसाद हॉटेल लक्षात ठेवा आणि हा हॉटेलच्या मागून जाणारा रस्ता तोच तुम्हाला घेऊन जातो वाघबिलाकडे। रायगडावर सगळेच जातात, पण हे ठिकाण खूप कमी लोकांना माहिती आहे। मंडळी, आपण येऊन पोहोचले होत रायगडच्या पायथ्याशी। हा बघा रायगड। आपण ट्रेक तिथून स्टार्ट केला। फक्त 5 मिनिटं लागले असतील आणि आपल्या समोर आहे वाघबिल। सुपर। रायगडाच्या पायथ्याशी असलेलं वाघबिल हे फक्त एक गुहा नाही, अश्मयुगापासून मानवाचा निवास असलेलं आणि पुढे मराठा काळात टहलणी चौकी म्हणून वापरलेलं एक महत्वाचं ठिकाण आहे। इथून पाचाड आणि रायगडावरच्या मार्गावर नजर ठेवली जात होती। विशेष म्हणजे गुहेतून बाहेर सगळं दिसतं, पण बाहेरून आत काहीच दिसत नाही। म्हणूनच रायगडाच्या सुरक्षेत या वाघबिलाचं एक वेगळंच स्थान होतं। वाघबिल अनुभवून झाल्यानंतर आता वेळ होती मुख्य ट्रेकची। तसं रायगड सर करण्यासाठी 3 मार्ग आहेत, चित्त दरवाजा, नाणे दरवाजा आणि रोपवे। पण एक गोष्ट ठरवली होती, रायगड सर करायचा तर पायीच। म्हणूनच आम्ही निवडला नाणे दरवाजा। तर मंडळी, ट्रेक स्टार्ट केला आपण। 10:30 वाजल्यात, थोडं उशीर झाला याला। टायमिंग बरोबर मॅनेज केलेलं आम्ही, पण ठीक आहे। अगोदर आम्ही वाघबिल पाहायला गेलो, त्याच्यानंतर आता ट्रेक स्टार्ट केला आहे। नाणे दरवाजावरून चाललो आहे। गेल्या वर्षी आपण नवीन वाटेने गेलेलो वर, तर यावर्षी आम्ही हा बघा नाणे दरवाजा आहे। ही वाट आहे नाणे दरवाजाची। तर नाणे दरवाजाने वर चाललो आम्ही। जवळजवळ 1.5 तास लागेल आम्हाला वर पोचायला। बघूया, ऊन सुद्धा खूप जास्त आहे। पाहूया एवढे ट्रेक केलेले आहेत, किती ताकद राहिले मध्ये। ट्रेकला सुरुवात करून काही वेळातच आम्ही पोहोचलो या चुन्याच्या घाण्याकडे। हा साधा दगड वाटतो, पण इथे तयार होत होता तो चुनाखडीचा मिश्रण, ज्यामुळे रायगड सारखा अभेद्य किल्ला उभा राहिला। दगडांना मजबूत बांधून ठेवण्यासाठी चुना, गूळ आणि इतर नैसर्गिक पदार्थ वापरले जातात आणि हा घाणा त्या सगळ्या प्रक्रियेचा एक महत्वाचा भाग होता। म्हणजेच आपण आज पाहतोय तो भव्य रायगड, त्याची बांधकामाची सुरुवात अशाच छोट्या ठिकाणापासून झाली होती। चुन्याचा घाणा पाहून झाल्यावर आम्ही वर चढत राहिलो आणि काही वेळातच पहिल्यांदाच नजरात पडली रायगडची भव्य तटबंदी। तो क्षण खरंच शब्दात सांगणं कठीण आहे। ज्यासाठी इतका प्रवास केला तो आता समोर उभा होता। मी हात पुढे करून त्या तटबंदीला स्पर्श केलं आणि न कळता एक घट्ट मिठी मारली, कारण हा फक्त दगड नाही, ही आहे स्वराज्याची ओळख। तर मंडळी, आपण येऊन पोहोचले आहोत गडाच्या पहिल्या दरवाजावर, नाणे दरवाजा, जो वर जाऊन महादरवाजाला भेटतो। अजून काम चालू आहे। या दरवाजाने अनेक इतिहास घडताना पाहिले आहेत। प्रवेशद्वारापाशी उभं राहिल्यावर एक वेगळीच भावना मनात दाटून आली। नमस्कार करून आम्ही गडाच्या नाणे दरवाज्यात प्रवेश केला। ही फक्त एक वाट नाही, या दरवाज्यातून कधी काली महाराज आणि त्यांचे मावले या गडावर ये जा करत होते आणि आज आपणही त्या पायवाटेवर चालत होतो। हे आहेत रायगडावरील गाढव। नाव जरी गाढव असलं तरी कामगिरी माणसाला लाजवणारी आहे। आपण रायगडावर येतो पर्यटनासाठी, इतिहास जाणून घेण्यासाठी, पण या गडाच्या संवर्धनासाठी रक्ताचं पाणी करून काम करणारे हेच ते खरे साथीदार आहेत। रायगड पुन्हा उभा राहावा म्हणून हे प्राणी रोज भार वाहत आहेत। नाणे दरवाजाच्या या पायऱ्या समान नाहीत, काही ठिकाणी उंच, काही ठिकाणी अरुंद। हे फक्त बांधकाम नाही, तर अशा रचनेमुळे शत्रूला सरळ वेगाने चढणं कठीण होतं आणि हीच गोष्ट रायगडाच्या सुरक्षेला अधिक मजबूत बनवत होती। चढाई करत करत हळूहळू थकवा जाणवायला लागला होता।
आम्ही तिघेही प्रत्येक जण आपल्या आपल्या गतीने चालत होतो, कोणी पुढे आणि कोणी मागे, आणि शेवटी थोडा वेळ थांबून श्वास सवरण्याचं ठरवलं. पाऊण तास चढतोच बारे, अंगाचा आणि अख्खे बाजार झालेला आहे इथे. कारण रायगड सर करणं इतकं सोपं नाही, खरं तर दम काढतो हा ट्रेक. जोरात बोल. प्रत्येक पाऊल आपल्याला इतिहासाच्या जवळ नेत होता. हा फक्त ट्रेक नव्हता, हा होता स्वराज्याच्या इतिहासाकडे टाकलेला पाऊल. तर थोडासा पॅच आम्हाला भेटलाय चालायच्या लायकीचा. सीड्या चढून चढून दमलो आम्ही. अजून अर्धा तास लागेल बहुतेक. सुमारे 1 तासाच्या चढाईनंतर शेवटी एक सपाट रस्ता लागला. तो क्षण खरंच दिलासा देणारा होता, आणि इथूनच पहिल्यांदा स्पष्ट दिसलं टकमक टोक. दुरून दिसणारं ते कडं जितकं सुंदर तितकंच भयावह, आणि ते पाहून कळलं आतापर्यंतचा प्रवास व्यर्थ नव्हता. इथे एक छोटा टिप, सरळ पायऱ्या चढण्यापेक्षा असं झिगझॅग चालताना चढलं तर शरीरावरचा ताण कमी होतो. मी मागच्या 3 वर्षापासून ट्रेकिंग करतोय, आणि ही टेक्निक लांब चढाईसाठी खूप उपयोगी पडते. ऊर्जा वाचते आणि चढाई थोडी सोपी वाटते. पहिल्यांदा कठीण वाटतं, पण एकदा रिदम लागला की चढाई खूप स्मूथ होते. आम्ही वर चढत होतो आणि काही जण खाली उतरत होते. आज हे फक्त ट्रेकर्स आहेत, पण कधी काली याच वाटेवरून सैनिक, दूत, व्यापारी सतत ये जा करत असत. रायगड ही फक्त किल्ला नव्हता, ही होती स्वराज्याची राजधानी. आणि शेवटी आम्ही पोहोचलो रायगडाच्या भव्य महादरवाजाशी. हा दरवाजा फक्त प्रवेश नाही, ही आहे स्वराज्याची राजधानीची ओळख. दोन्ही बाजूला उभे असलेले भक्कम बुरुज आणि मध्ये लपलेला हा दरवाजा, शत्रूला सहज दिसू नये म्हणून अशी त्याची रचना करण्यात आली होती. या दरवाज्यातून आत पाऊल टाकल्यातच एक वेगळीच भावना मनात दाटून येते, कारण इथूनच कधी काली महाराजांनी स्वराज्याचा कारभार पाहिला होता. इथून आत गेल्यानंतर तुम्ही फक्त पर्यटक राहत नाही, इतिहासाचा भाग होतात. महादरवाज्यातून आत शिरताच मनात एक वेगळीच भावना दाटून आली. गडाच्या तटबंदीला हात लावला आणि त्या क्षणी खरंच खूप भारी वाटलं. न कळता गडाला एक घट्ट मिठी मारली आणि मनापासून नतमस्तक होऊन नमस्कार केला. कारण हा फक्त किल्ला नाही, ही आहे स्वराज्याची पवित्र भूमी. इथे येऊन कळतं इतिहास फक्त वाचायचा नसतो, तो अनुभवायचा असतो. इतक्यातच आम्हाला काही जण भेटले ज्यांना हवा होता एकच क्षण जयघोषाचा, आणि मग सुरू झाला तो आवाज. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी. महादरवाज्यावरून खाली नजर टाकली आणि समोर उघडलं रायगडाचं विराट रूप. संपूर्ण दरी आणि या सगळ्यांवर नजर ठेवणारी ही तटबंदी. इतक्या उंचावरून सगळ्यांवर नियंत्रण ठेवणं किती सोपं असेल याची कल्पनाच येते. 10 वाजून 19 मिनिटाला ट्रेक चालू केलेला आम्ही, ठीक आहे. आणि आता 1 वाजायला आलेत. ट्रेक संपलाय आमचा. आम्ही गडावर पोचलो. गडावर पोचतोच पहिलाच जे दिसतं आपल्याला ते आहे हत्ती तलाव. हा आहे रायगडावरील हत्ती तलाव. नावावरूनच कळतं हा तलाव मुख्यतः हत्तींसाठी वापरला जात होता. रायगड ही फक्त किल्ला नव्हता, ही होती एक व्यवस्थित आखलेली राजधानी. इथे माणसांसोबतच प्राण्यांचेही गरजांचा विचार केला जात होता. पावसाचं पाणी साठवण्यासाठी अशा तलावाची रचना करण्यात आली होती. हत्ती तलावावरून वर येतात समोर दिसतं रायगडाचं गंगासागर तलाव. नाव जरी साधं वाटलं तरी यामागे मोठा इतिहास दडलाय. राज्याभिषेकाच्या वेळी विविध पवित्र नद्यांचं पाणी इथे अर्पण केलं गेलं, म्हणून याला गंगासागर असं नाव पडलं. हा तलाव फक्त पाण्यासाठी नाही, तर रायगडावर राहणाऱ्या लोकांसाठी जीवनवाहिनी होती. पावसाचं पाणी साठवून किल्ला दीर्घकाली संपूर्ण राहावा यासाठी अशी उत्तम व्यवस्था केली होती. यातूनच कळतं स्वराज्याची राजधानी किती नियोजनबद्ध होती. क्योंकि मडालिन में भी ऐसे ही पहाड़ थे, तो मुझे सेम वैसे फीलिंग आ रही है. बस थोड़ा वो स्टेप्स जो था वो चढ़ना भारी था. अभी मजा आला. दिस इज लाइक ओके, नो वरी. आम्ही निघालो रायगडच्या सर्वात थरारक ठिकाणाकडे, टकमक टोक. नाव ऐकलं होतं, फोटोही पाहिला होता, पण प्रत्यक्षात तो अनुभव कसा असेल याची उत्सुकता मनात वाढत होती. प्रत्येक पाऊल आम्हाला त्या थराराचे जवळ नेत होता. सो फ्रेंड्स, फायनली वी हॅव अराइव्ड ॲट टकमक टोक. आता आम्ही टकमक टोकावर आहोत रायगडावर, आणि समोरच
थोडं वातावरण क्लिअर झालंय आणि लिंगाणा क्लिअर दिसत आहे आम्हाला. इथून स्पष्ट दिसत होता लिंगाणा किल्ला, इतिहासात ज्याचा वापर कैद्यांसाठी तुरुंग म्हणून केला जात होता. आणि दूर ढगांच्या हलक्या पडद्यामागे डोकावत होता तोरणा किल्ला, स्वराज्याने जिंकलेला पहिला किल्ला, जिथून महाराजाचे स्वराज्याच्या स्वप्नाची खरी सुरुवात झाली होती. त्या क्षणी समोर फक्त किल्ले नव्हते, तर संपूर्ण स्वराज्याचा इतिहास उभं होतं. आम्ही काही फोटोज आणि व्हिडिओज काढले, कारण काही क्षण कायमचे जपून ठेवायचे असतात. खरं सांगायचं झालं तर तो फिलिंग शब्दात सांगणं कठीण आहे. अंगावर येणारा वारा, समोर खोल दरी आणि मनात चाललेला शांत गोंधळ, त्या क्षणी बाकी सगळं विसरून जातो. टकमक टोकाचा थरारा मागे सोडून आता आम्ही चाललो होतो रायगडाच्या सर्वात पवित्र जागेकडे, जगदीश्वराचं मंदिर. रायगडावरचं हे मंदिर फक्त श्रद्धेचं ठिकाण नाही. इतिहास सांगतात की छत्रपती शिवाजी महाराज स्वतः या मंदिरात दर्शनासाठी येत असत आणि म्हणूनच या वाटेवर चालताना मनात एक वेगळीच शांतता जाणवत होती. जवळजवळ 3 तास ट्रेक करून आपण पोहोचलेलो आहोत जगदीश्वराच्या मंदिरासमोर. हे बघू शकता तुम्ही. मंदिराच्या आवारात पाऊल टाकताच एक वेगळीच शांतता जाणवते. इतिहासात उल्लेख येतो की छत्रपती शिवाजी महाराज या मंदिरात दर्शनासाठी येत असत. 1674च्या आसपास रायगडाच्या विकास कामादरम्यान हे मंदिर बांधण्यात आलं. आज हजारो लोक इथे येतात, पण कधी काली या मंदिराच्या परिसरात स्वराज्याचा इतिहास श्वास घेत होता. म्हणूनच रायगडावर आल्यावर जगदीश्वराचं मंदिर अनुभवणं हा फक्त प्रवास नसतो, ती एक भावना असते. जगदीश्वराच्या मंदिरासमोर आजही शांतपणे बसलेला दिसतो भगवान शिवांचा वाहन आणि मंदिराचा निष्ठावान रक्षक मानला जाणारा नंदी. शतकानुशतक असंख्य पावसाले, वादळ आणि इतिहासातील अनेक बदल पाहूनही तो अजूनही तितक्याच शांतपणे इथे बसला आहे. आणि खरं सांगायचं तर रायगडाच्या गोंधळातही या नंदी समोर काही क्षण उभं राहिल्यावर मन आपोआप शांत होतो. मंदिरात शिरताना सर्वात आधी नजरेत पडते दरवाजावर असलेलं गणेश मूर्ती. शुभ कार्याची सुरुवात गणपतीच्या आशीर्वादाने व्हावी म्हणून मंदिराच्या प्रवेशद्वारावर गणेशाची स्थापना केली जात असे. पुढे मध्यभागी दिसते हनुमानाची मूर्ती, शौर्य, निष्ठा आणि शक्तीचं प्रतीक. आणि शेवटी समोर येते ती पवित्र शिवपिंडी. इतिहास सांगतो छत्रपती शिवाजी महाराज या मंदिरात दर्शनासाठी येत असत आणि म्हणूनच या जागेचं महत्व फक्त धार्मिक नाही, तर स्वराज्याच्या इतिहासाशी घट्ट जोडलेलं आहे. जगदीश्वराच्या मंदिरातून बाहेर पडताच आम्ही निघालो त्या जागेकडे जिथे आजही संपूर्ण महाराष्ट्र नतमस्तक होतो, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधीकडे. आणि समाधीकडे जाताना सर्वात आधी नजरेत पडते एक साधीशी दिसणारी शिला, पण त्या शिलेवर कोरलेलं नाव इतिहासात खूप मोठं स्थान ठेवते, हिरोजी इंदुलकर. रायगडसह अनेक किल्ल्यांची बांधकामामागे ज्याची दूरदृष्टी आणि स्थापत्य कला होती तेच हिरोजी इंदुलकर. समोर दिसणारा हा संपूर्ण परिसर फक्त दगडांचा समूह नाही, इथंच आहे महाराजांची समाधी. या परिसरात पाऊल टाकताच आपोआप आवाज कमी होतो आणि मन आदराने भरून येतं. आणि समाधीचे मागे दिसतो वाघ्या. लोककथांमध्ये उल्लेख येतो महाराजांप्रती असलेले निष्ठा मुले. वाघ्याचं नाव इतिहासात कायम जोडलं गेलं. खरं खोटं इतिहास ठरवेल, पण निष्ठा म्हणजे काय याची आठवण हा वाघ्या अजूनही करून देतो. दुपारीचे 2:30 वाजल्यात. जगदीश्वराचं मंदिर अनुभवून झालंय. खूप चांगला एक्सपिरियन्स होता. आता समोर बाजारपेठ आहे. बाजारपेठेतून होलीचा महल, नगरखाना आणि राणी महल एवढं करू, जेवण करू आणि सरळ रोपवेने खाली जायचं चालू करूया. तर हा आहे सध्या प्लॅन. ऊन खूप जास्त झाले, माझी माणसं सुकली उन्हामध्ये. थोडं ऊन जास्त असल्या कारणाने लवकर संपूया आणि खाली निघू. समाधी स्थळ अनुभवून झाल्यानंतर आम्ही आलो रायगडाच्या ऐतिहासिक बाजारपेठेत. आज इथे फक्त दगडी अवशेष दिसतात, पण कधी काली ही जागा गजबलेली असायची. इतिहासात उल्लेख येतो की या बाजारपेठेत साधारण 44 दुकानं होती आणि ती दोन्ही बाजूंनी सुयोग्य रचनेत बांधण्यात आली होती. विशेष म्हणजे दुकानाची उंची अशी ठेवली होती की घोड्यावर बसलेला माणूस सुद्धा सहज व्यापार करू शकत होता. इथे व्यापार, सैनिक, अधिकारी सतत वावरत असत. आज जरी शांतता दिसत असली तरी कधी काली या बाजारपेठेत स्वराज्याचा दैनंदिन कारभार धावत होता. टायर्ड, एक्झॉस्टेड, जेवायला चाललो. एक वर्षाताई म्हणून आहेत, त्यांनी घरी बोलवलं आम्हाला जेवायला. जेवू आणि मग पुढे बोलूया. पुढचा प्रवास सुरू करण्याआधी गडावरच राहणाऱ्या एका ताईने आम्हाला त्यांच्या घरी जेवणासाठी बोलवलं. हॅव्हिंग फूड ओव्हर हिअर इज बेटर दॅन 5 स्टार.
लेट्स गो. छोटस घर, पूर्ण गावाकडचा फील, मातीचा सुगंध आणि जमिनीवर ताजं शेण सारवलेलं अंगण. ना टाइल्स ना मॉडर्न सेटअप, पण मन मात्र खूप श्रीमंत. आम्ही खाली जमिनीवर बसलो आणि ताई गरमागरम पिठलं भाकर बनवू लागल्या. इतकी चढाई केल्यानंतर त्या गरमागरम जेवणाची चव खरं शब्दांत पलीकडे होती. त्या क्षणी जाणवलं, रायगड फक्त इतिहास नाही तर इथली माणसंही हा अनुभव खास बनवतात. मोठ्या हॉटेलमध्ये मिळणारी नाही ती आपुलकी आम्हाला इथे मिळाली. एकदम 5 स्टार पेक्षा जास्त भारी जेवण होतं आज आमचं. काय बोलता जेमसन? खूप चांगलं वाटलं जेवण खाऊन. आता तयारी करू आणि निघूया आपण पुढचे फेरीला आपल्या. जेवण करून पुन्हा आम्ही निघालो रायगडच्या बाजारपेठेकडे. आणि इथे एक दुकानावर नजर पडली. एक वेगळंच चिन्ह, नागाचं. रायगडाच्या बाजारपेठेतील हे दुकान इतिहासात विशेष मानलं जातं. इतिहासात या दुकानाच्या मालकाचं नाव स्पष्ट सापडत नाही, पण स्थानिक इतिहास अभ्यासकांच्या मते हे दुकान एखाद्या श्रीमंत सराफ व्यापाराचं असावं आणि म्हणूनच या दुकानावर नागाचं विशेष चिन्ह कोरलं दिसतं. बाजारपेठ जेवण खाऊन बाजारपेठ फिरून झालेला आहे आणि आपण सध्या येऊन पोहोचलेलो होलीच्या मालात. आज जरी ही फक्त मोकळी जागा दिसत असली तरी कधी काली इथे मोठमोठे समारंभ, सभा आणि उत्सव भरत असत. रायगड ही फक्त युद्धासाठी जागा नव्हती तर एक जिवंत राजधानी होती आणि त्या राजधानीचं सार्वजनिक जीवन या होलीच्या मालावर धडधडत होते. आज इथे शांतता आहे, पण डोले मिटले तर अजूनही त्या गर्दीचा आवाज ऐकू येतो. आणि मग आम्ही येऊन पोहोचलो रायगडाच्या नगरखान्यात. अधिकाली इथूनच नगारे आणि रणशिंगांचे आवाज घुमत असत. आज दरबार सुरू होणं, महत्वाची घोषणा किंवा विशेष प्रसंग याची सूचना इथूनच दिली जात असत. आज आवाज शांत आहे आणि इतिहास अजूनही घुमतोय. नगरखान्याच्या प्रवेशद्वारावर दिसणारी ही 3 छिद्र आजही अनेकांना उत्सुकता निर्माण करतात. पावसाचं पाणी बाहेर जाण्यासाठी किंवा हवेच्या व्हाव्यासाठी याचा उपयोग होत असावा. रायगडाच्या प्रत्येक रचनेमध्ये काही ना काही व्यावहारिक विचार होता आणि म्हणूनच आजही हा रायगड अभ्यासकांना आश्चर्यचकित करतो. नगरखाना पार करताच आम्ही चाललो होतो रायगडाच्या सर्वात महत्वाच्या भागाकडे. हीच ती जागा जिथून पुढे सुरू होत होता राज्य दरबार परिसर. कधी काली याच मार्गावरून सरदार, दूत आणि मानकरी महाराजांच्या दरबारात प्रवेश करत असत. नगरखान्यातून घुमणारे नगारे आणि समोर दिसणारा हा राजमार्ग त्या काळातील रायगडाची भव्यता दाखवून देते. आज जरी शांतता असली तरी कधी काली या ठिकाणी स्वराज्याचे महत्वाचे निर्णय घेतले जात होते. आणि आता आम्ही चाललो होतो त्या सिंहासनाकडे जिथून बसून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा इतिहास घडवला. राजदरबाराच्या मागे गेल्यावर समोर दिसतो राजवाड्यांचे अवशेष. आज जरी इथे फक्त दगड उरले असेल तरी कधी काली या ठिकाणी स्वराज्याचा कारभार चालत होता. समोर दिसणारे हे अवशेष आज जरी भग्न अवस्थेत असतील तरी कधी काली इथे राजवाड्यांच्या महत्वाची वास्तू उभी होती. आणि इथेच दिसतं एक गुप्त खोली. अनेकांच्या मते ही जागा गुप्त बैठकीसाठी वापरली जात असावी. महत्वाच्या चर्चा, रणनीती किंवा खास भेटी अशा गोष्टी इथे होत असाव्या. आणि मग आम्ही पोहोचलो त्या जागी जिथे कधी काली उभा होता छत्रपती शिवाजी महाराजांचा वाडा. आज जरी इथे फक्त अवशेष उरले असेल तरी ही जागा इतिहासातील सर्वात भावनिक क्षणाची साक्षीदार आहे. इतिहास सांगतो याच रायगडावर, याच परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांनी अंतिम श्वास घेतला. राजवाड्याच्या मागे गेल्यावर समोर दिसतात राणी महालाचे अवशेष. इतिहासात उल्लेख येतो रायगडावर महाराजांच्या राण्यांसाठी स्वतंत्र महालांची व्यवस्था करण्यात आली होती. या संपूर्ण भागाला राणीवास म्हणून ओळखलं जात असे. सो फ्रेंड्स, डन विथ एक्सप्लोरिंग द फोर्ट. बहुत अच्छा एक्सपीरियंस रहा है. History बहुत जानने के अच्छा, बारे में बहुत अच्छा. थोड़ी सी थकान हुई थी पर मेमोरीज लाइफ टाइम के लिए वर्थ इट है. रोपवे से नीचे उतरेंगे, लगभग आधा घंटा ज़्यादा से ज़्यादा टिकट वगैरह लेने के बाद लगेगा उतरने के लिए. एंड फिर निकलेंगे मुंबई की तरफ. सो दैट वाज द वीडियो गाइस. होप आप लोगों को पसंद आया होगा. तो मिलते हैं दोबारा एक बार एक नई वीडियो में. तब तक के लिए जय हिंद और गुड बाय. बाय. पूर्ण नाव जोरात बोल. कुछ सामान स्वराज काकीरकर. मस्त नाव आहे. गोड आहे. काय बोलाय. काय नाव. आणि शेवटी इतिहासाने भरलेला हा दिवस संपत आला होता. रायगडावरचे असंख्य क्षण मनात कायम साठवून आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो होतो. यावेळी मात्र परतीसाठी निवडला रोपवेचा मार्ग. तिकीट घेतलं आणि हळूहळू रायगड आमच्या नजरेसमोर दूर जाऊ लागला. पण खरं सांगायचं झालं तर रायगड कधी दूर जात नाही, तो कायम मनात राहतो.
त्याच्या इतिहासासोबत त्याच्या भावनेसह आज आम्ही फक्त एक किल्ला नाही तर स्वराज्य अनुभवून आलो. टकमक टोकाचा थरारा, जगदीश्वर मंदिराची शांतता, समाधी स्थळाचा आदर आणि रायगडाची भव्यता हे सगळं आयुष्यभर लक्षात राहणार आहे. कारण काही प्रवास फक्त पूर्ण होत नाहीत, ते मनात कायमचे जिवंत राहतात. एक्सपिरियन्स ब्यूटीफुल एक्सपीरियंस crazy experience. Let's go.